रशी खाल्ली. हा काय झालं तुला? काकूची जेवायला गेली ना पूर्णाच पोळ्या ते खायला. हा तर 1.5 पूर्णाच पोळी खाल्ली आणि रशी भात खाल्ला. आणि आल्यावर मला आता उलटेच होऊन राहिले. काय हा काय आलं डच डच खाव? लय दिवसाला पूर्णाच पोळी खायची होती मला. खावटत होती का? हा काकून माग म्हटलं तुम्हाला पूर्णाच पोळी खावती पण मी केल्यावर मला खाणे वाटत. काकू आणि तुम्ही करीन तुला आवाज देऊन जेवण. मला बोलवलं आज. मग गप्प गप्प मस्त पूर्णाची पोळी खीर खाल्ली, रशी भात खाल्ला, भजे खाल्ले आणि आता मला लागले उलट व्हायला. का खरं नाहीये खाऊच देत नाही बसून कस तरी. कोण नाही खाऊ देत तुला? कोण नाही खाऊ देत? दिवस गेल्यापासून मध्ये मध्ये बंद होती ना. मसाला नाही चालत सोनूच पप्पा. तो रस्सी खाल्ली आहे ना? रशी खाल्ली ना, खावडत होती भार. रशी भात मस्त लागतो ना. तर नमस्कार मंडळी, व्हिडिओ चालू आहे. नमस्कार मंडळी तर म्हण. नमस्कार मंडळी. ती ना मसाल्याची रस्सी खाल्ली. रस्सी म्हणजे काय? रस्सीच म्हणते सगळीकडे. रशी म्हणजे पुरण करतो ना आपण, त्याचं पाणी राहतं बघा, येळवणी म्हणते त्याला. मग ती आणि बोजवर ते भाजून मग त्याला रशी म्हणते. हा अशी ग्रेव्ही राहती एकदम गरम मसाला वगैरे टाकून त्याला. चवीला उरायली आता ती खाऊन मळमळ. काय काय होतं जेवायला? काय काय होतं जेवायला? काय काय होतं जेवायला? जेवायला का? जेवायला भजे. हा भजे, रशी, भात, खीर, पूर्णाची पोळी. दवाखान्यात चालते मग? दवाखान्याची गरज नाही. फक्त काय करायचं, तांबर पाणी घ्यायचं, सगळं जेवढं खायला तेवढं काढून टाकायचं. काही नाही, ते खाऊ देतच नाही मला. अगं ते पोटातले आताडे काताडे जमा होतील, पोटात बाळ. खायच्या आधी तुला कळत नाही का की मला यानं त्रास होईल काही? रशीन वाटतच नव्हतं मला त्रास होईल. चांगलं आहे का मग? आता आपली काळजी आपण घेतली पाहिजे ना. खावटत होती रशी दर्शी. तुला इतक्या दिवसात झालं नाही, मग आज कसं झालं ते? इतक्या दिवसांनाच रशी खाल्ली मी 6-7 महिन्यानं आज पहिल्या वेळेस. हा ना, तर तुला गरम मसाला सहन होत नाही आपल्याला, तर मग त्या गोष्टीला हात कशाला लाव? कधी कधी होतो सहन. काय होतो सहन? डोकं दुखू राहिलं का? डोकं मळमळ. आता ते पाडलं ना सगळं. तेव्हा कसं झालं होतं मला सरकीच्या वावरामध्ये. तेव्हा बी मग काय खाल्लं होतं, काळ्या मसाल्याचं वरण. गरम मसाला सहन नाही उरायला तुला? नाही, गरम वस्तू मला सहनच नाही उरायला. फळं गिळं आहे का संपली? नारळ संपलं. आजचं सकाळचं नारळ प्यायचं राहिलं. नारळच नव्हतं आज. सफरचंद होतं, सफरचंद खाल्लंय. हेच आपले फळं गिळं खायचं लाईट लाईट. थोडं थोडं खात राहायचं थोड्या थोड्या वेळानं. मला लहानपणीपासून पूर्णाची पोळी आवडते सुंचो. आता आराम कर. आता मला लगे धुणं भांडी फरशी करायची होती, सगळं तसंच पडेल. आज आमच्या आरू येणार म्हणजे पटापट आवरत. त्याच्यात मला अशी मळमळ झाली. पण ना इथे येतं ते पडतच नाही वरती. क्वालड्या वगैरे म्हणते त्याला. काय म्हणते? आपण एक काम करू, दवाखान्यातून जाऊन येऊ. हा चाल मग आवर. हा ते मी एवढे कपडे पिळून फेकते पटकन वर नेऊ. कशी बी हा राहू देते. जाऊन येऊ बाई. ते मॅडम मळमळीची गोळी दी. तर मंडळी, मला मळमळीची गोळ्या चालली त्याच्यामुळे बी असं होत असेल मंडळी. हिला एकदा दवाखान्यातून घेऊन येतो. आणि हिला सांगा की काही बी खाजवू नको, व्यवस्थितच करून खायचं, जी इच्छा झाली ते. मी व्यवस्थितच व्यवस्थितच खाते मी. फक्त आज मी काकूच्या घरी गेलो तुम्ही जेवायला म्हणून झालं. आवर मग पटकन. हो लवकर आवडते. चला मंडळी, धन्यवाद. बाय. हिला दवाखान्यातून घेऊन येतो एकदा, आहे ना? हो चालेल. चला उठा, जाय वय फ्रेश ग्रेश वय. उगच खाल्ली आज झालं मला लगे. हा बस झालं मग. आता कवर लांबून लावते. अहो माझ्या बहिणीला माझ्या भाऊजीला काहीच त्रास नाही सोनूश पप्पा. तुलाच कस का त्रास आहे? तुझं काहीतरी मागच्या जन्माचं पाप दिसत. मला त्रास उरायला. हा तुझं पहिल्या जन्माचं पाप आहे काहीतरी.
तर त्या असं मस्त खात्या पित्या पद्धतशीर, कधीच नाही म्हणत उलट्या होत्या काही होतं. मी म्हणत नाही का तू नेहमी तूच नवलाची बाळातीन होणारी म्हणून, तुला जास्तच त्रास आहे. मला बी मासू होण्यास टाइम काही त्रास नव्हता खरंच. बी मासू होणे चालली मी आता पटकन आवडते पण मी. हा तर चला मंडळी, धन्यवाद, बाय.